त्या स्टेटमेंटच्या आधारे वाचा तुम्ही तो खटला. त्या स्टेटमेंटमुळे तुम्हाला छापण्याची गरज नव्हती आणि तुम्ही त्या पद्धतीने ते छापलत आणि म्हणून दिघे साहेबांना टाळा लागला. आणि दिघे साहेब धर्मवीर झाले ते त्यांच्या मेहनतीमुळे, रात्रंदिवस केलेल्या कष्टामुळे, गोरगरिबांची केलेल्या सेवेमुळे ते अटक झाले. म्हणून धर्मवीर नाही झाले. दिघे साहेबांची बदनामी करण्याचं पुन्हा एकदा थांबवा. सर, त्यांचं असं देखील म्हणणं आहे, काल जो काही आंदोलन झालं तर त्यांचं असं म्हणणं आहे की या स्टेटमेंटमुळे ठाण्यात कोणाचीही नाराजी नाही, ठाण्यात नाराजी म्हणजे ठाणे यांच्या काय बापाचं आहे. ठाणं नाराजी झाली की नाही ती संध्याकाळची जी काही प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यातनं तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि यांनी दिलेला आदेश, मला तरी असं वाटतं की राजन विचारेंना पण त्याच पक्षातनं काढून टाकतील आणि केदार दिघेला. कारण त्यांनी सांगितलं होतं की बाळासाहेबांच्या शेजारी दिघे साहेबांचा फोटो लावून तुम्ही बाळासाहेबांचं महत्त्व कमी करता. बाळासाहेबांच्या शेजारी दिघे साहेबांचा फोटो लावला नाही पाहिजे. अरे दिघे साहेबांचं नाव तुम्हाला घेतलं नाहीत ना, त्याचे उरले सुरलेली लोक आहेत ना, ती पण निघून जातील ठाण्यातनं. हे तुम्हाला काल राजन विचारे यांनीच तुम्हाला दाखवलेलं आहे. तुमच्यात हिंमत असेल, तुम्ही तुमच्या स्टेटमेंटशी जर फर्म असाल तर राजन विचारेच्या पक्षातनं हकलपट्टी करा. हे बघा, राजन विचारे यांनी काल जी तुमची संजय राऊतांची बाजू घेण्याकरता जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये बाळासाहेबांच्या शेजारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो लावलेला आहे कालच्या पत्रकार परिषदेमध्ये. म्हणजे राजन विचारे पण तुम्हाला फाट्यावर मारतोय, तुमचं ऐकत नाहीये. काय कारवाई करणार राजन विचारेवर? अहो, दिघे साहेबांचं नाव तुम्हाला घ्यावंच लागणार. आणि काय फेकाफेकी करताय हो? दिघे साहेब होते तेव्हा फक्त जिल्हा प्रमुख पद होतं आणि शिवसेना नेता पद होतं. अहो, दिघे साहेब जिल्हा प्रमुख असताना आपण अनंतरे यांना, दिघे साहेबांना विरोध करण्याकरता उपनेते नेमलं होतं. काढा इतिहास. सामनामध्ये बोरू बहादरगिरी करत होतात आपण. काय खोटं सकाळी उठून भुंकताय, पत्रकारांना खोटं सांगताय. दिघे साहेबांपेक्षा उपनेत्याचा फोटो मोठा लावा म्हणून मातोश्रीवरनं आपणच आदेश देत होतात ना आपले नेते. दिघे साहेब जिल्हा प्रमुख असताना अनंतरे यांना उपनेते आपण का केलं याचं उत्तर आपण द्या. दिघे साहेबाला किती छळ केला, किती मानसिक त्रास दिला. ज्या अनंतरे यांना दिघे साहेबांनी महापौर केलं त्यांना त्यांच्या डोक्यावर आणून बसवण्याचं काम आपण सर्व मंडळींनी केलेलं ठाणेकर विसरलेले नाही आहेत. तुमचा सर्व लेखाजोखा. आणि सकाळी खोटं काय सांगताय? त्यावेळी इतर पदं नव्हती. काढा माहिती. सर, त्यांनी असं सांगितलंय की आनंद आश्रमावर कधी आनंद दिघेंनी स्वतःचं नाव लिहिलेलं नाहीये, पण आता एकनाथ शिंदेचं नाव आहे. नाही, हा आणखी एक सकाळी हा डॉग, राहुल गांधींचा सध्या असलेला डॉग खोटं नाटं सांगत होता की ती पर्सनल प्रॉपर्टी म्हणून या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली. किती खोटं बोलता. अहो, झोराष्ट्रियन चॅरिटी फंड नावाचा जो ट्रस्ट होता ना 2022 पर्यंत सुद्धा तो कुठल्या ट्रस्टच्या नावावर किंवा दिघे साहेबांच्या नावावरती केला गेला नव्हता. त्याच्या मागचं कारण सुद्धा आपणच आहात. आपणच त्या पारशी ट्रस्टला भडकवत होतात की तो दिघे साहेबांना देऊ नका, तो काढून घ्या. सगळे पुरावे आपल्यासमोर आणता येतील. 5/4/2022 रोजी एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रयत्नांमुळे आनंद आश्रम सेवा संस्था या ट्रस्टवरती 30 वर्षाच्या लीजवरती हा ट्रस्ट आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ठाण्यातील अनेक लोक त्याच्यावरती संचालक म्हणून आहेत. कशाला खोटं सांगता? आणि ही जर माहिती खोटी असेल तर तुम्ही प्रूफ करून द्या की ही प्रॉपर्टी एकनाथ शिंदेनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली आहे, श्रीकांत शिंदेनी स्वतःच्या नावावर करून गेले. कशाला खोटं सांगता लोकांना? खरं बोला, पुरावे द्या, नाहीतर नाक घासा एकनाथ शिंदेच्या पायाच्या समोर.
तुमची पात्रता, तुमची योग्यता, राहुल गांधीचा पाळलेला डॉग, हे लक्षात ठेवा. सर, राजन विचारे यांनी त्याग केला म्हणून एकनाथ शिंदे पुढे आले, प्रसिद्धी होत आले असं म्हणतायत. आणि राजन विचारे यांचे पाय धुवून त्याचं तीर्थप्रशन केलं पाहिजे एकनाथ शिंदेने, असंही म्हणाले संजय राऊत. यांनी बहुतेक उरला सुरलेला राजन विचारे यांचा कडेलोट करण्याचं ठरवलेलं आहे. कडेलोटच करणार ते त्यांचा, कारण ते त्यांचे वैयक्तिक वाद आहेत. राजन विचारे विनायक राऊतांचे फॉलोअर्स आहेत आणि ते काय त्यांचं जे काय चाललेलं आहे, अरे राजन विचारे मध्यंतरी बोलले की शेंदूर फासला एकनाथ शिंदेंना म्हणून ते आमदार झाले, मंत्री झाले. बाळासाहेबांचं प्रेम, बाळासाहेबांचा आशीर्वाद हा एकनाथ शिंदे साहेबांसमोर होताच आणि आजही आहे. म्हणून ते आमदार झाले, मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले. परंतु राजन विचारे याच्यावर एकनाथ शिंदेंचा हात होता, त्यांनी शेंदूर लावला म्हणून राजन विचारे आमदार झाला, खासदार झाला. आणि शेंदूर लावायचं त्यांनी बंद केलं, हात काढला, तेव्हा राजन विचारे ना खासदार झाला ना राजन विचारे आमदार झाला. आता नगरसेवक होतो का पाहू, पण एकनाथ शिंदेंचा हात होता म्हणून राजन विचारेंची प्रगती झाली. आता राजन विचारेंची काय कृपा आहे एकनाथ शिंदेंवर, ठाणेकर जनतेला माहिती आहे. आणि सभागृह नेता हा दरवर्षी महानगरपालिकेत बदलत असतो, ही आमची शिवसेनेची प्रथा आहे. त्याच्यामुळे कोणाची कृपा त्यांच्यावर झालेली नाहीये, हे लक्षात ठेवा. सर, राजन विचारे म्हणाले की तुम्ही काँग्रेसमध्ये जात होता, मी थांबवलं त्यांना, नाहीतर ते. राजन विचारे त्याला साल विचारा ना जरा, कुठलं साल, कधी जात होते, 30 आणि 35 वर्षापूर्वीचं काय सांगताय. आणि तुम्ही कोण आले थांबवणारे? अरे तुम्हीच होतात त्या सगळ्या बातम्यांच्या मागे. नरेश मस्केला थांबवणारा अजून जन्माला यायचा आहे. वय वर्ष 24-25 सालचं सांगू नका माझं काय. हा बॉर्न शिवसैनिक आहे, आई वडील आमचे शिवसैनिक होते, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका. कालच्या आंदोलनात जे तरुण वर्ग जो होता त्या तरुण आणि त्यांना सांगा नवीन सांगा, काहीतरी नवीन बोला, नवीन बोला. 40 वर्षापूर्वीचं काय त्याचं उदाहरण द्या, काय कसं. अरे नरेश मस्केला थांबवणारा, नरेश मस्केला अडवणारा अजून या ठाण्याच्या जन्मभूमीत यायचा आहे. कालच्या आंदोलनात जी तरुण मुलं होती त्या तरुण मुलांना टेंबीनाक्यावरची टपोरीगिरी पूर्ण. अरे मी त्याचं उत्तर दिलं ना. टपोरी कोण आहे? लायकी नसलेला कोण आहे? राहुल गांधींचा हा जो पाळीव डॉग आहे, त्यांची पात्रता, त्यांची लायकी मी नाही, उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलेली आहे. त्यांना बाळासाहेब असताना कार्यकारी संपादक होते, अद्यापपर्यंत त्यांना कार्यकारी संपादकच आहे. का नाही त्यांना संपादक केलं? त्यांच्यात ते गुण नाही आहेत का? त्यांची पात्रता नाही आहे का? आणि ज्यांना अनुभव नाहीत अशा रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे संपादक झाल्या, खो खो टाईप संपादक पद बदलत गेले. परंतु संजय राऊत यांचं प्रमोशनच नाही हो. आज 50 वर्ष झाली ना, एकाच पदावर अडकून ठेवलंय. त्यामुळे त्यांची लायकी, त्यांची टपोरीगिरी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यांना अवकातीतच ठेवलंय. सर, अजून एक बोलले की गोपाल लांडेचं तिकीट कापून श्रीकांत शिंदेला. काय पक्षासाठी कर्तृत्व होतं त्याचं, उद्धव साहेबांनी त्यांना. हे बघा, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं कर्तृत्व काय आहे ते त्यांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे. ह्या वयामध्ये आज राष्ट्रीय स्तरावरती श्रीकांत शिंदे यांचं नेतृत्व प्रसिद्ध होत आहे. दिल्लीमधील राजकारणातलं त्यांचं स्थान बघा, त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा केलेला विकास पहा. आणि दिल्लीच्या राजकारणामध्ये अहो ज्यावेळी नरेंद्र मोदीजी त्यांना भारत देशाची बाजू मांडण्याकरता परदेशात पाठवतात, मुस्लिम राष्ट्रांमध्ये जाऊन भारत देशाची बाजू मांडली जाते. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये उपराष्ट्रपतीचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून श्रीकांत शिंदे यांची नेमणूक होते. संसदेतल्या महत्त्वाच्या समितीवर
त्यांची सदस्य म्हणून नेमणूक होते, संसदेतली त्यांची भाषणं पहा आणि यांची भाषणं पहा. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांची तुलना, यांची टीका करण्याचा प्रयत्न करू नका. श्रीकांत शिंदे हो नवीन होते, परंतु नवीन असताना अरे आपण एकनाथ शिंदे साहेबांकडे ज्यावेळी आनंद परांजपेंनी राजीनामा दिलात, त्या उद्धव ठाकरे यांनी सांगितलं श्रीकांतला उभं करा, दुसरा कोण निवडून येऊ शकत नाही. आणि त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी आपण आग्रह केला म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडणुकीत उभं केलं. कशाला खोटं सांगताय? आणि श्रीकांत शिंदे यांची योग्यता आणि पात्रता त्यांनी स्वतःच्या कामावर, स्वतःच्या बुद्धीवर आणि या महाराष्ट्रामध्ये जी शिवसेनेची वाढ होते त्याच्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचा असलेला वाटा यांनी तुम्हाला दाखवून दिलेला आहे. कशाला जळता त्या मुलावरती, कशाला जळता त्या तरुणावरती? त्याच्यासारखं काम करा आणि मग त्यांच्यावर टीका करा. तर महाराष्ट्र राज्य निवडणुकीनंतर 7 महिन्यात 14.71 लाख मतदारांची भर पडली आहे, असं इंडियन एक्सप्रेस मध्ये सर्वेमध्ये आलं. हे बघा, निवडणूक आयोगाचे जे आकडे आहेत, लोक मतदार यादीमध्ये नावं नोंदवत असतात. आपणच कायम 365 दिवस ही मोहीम चालवतोय, परंतु अशा पद्धतीने टीका करणं, तुमचे जे काही पुरावे आहेत, राहुल गांधी हे विदूषकाचं काम करतायत. रस्त्यावरती डोंबारीचा खेळ कसा चालतो, मी याच्यामध्ये डोंबाऱ्याचा सुद्धा मी अपमान करतोय की त्या शब्दाचा, डोंबारी उपमा त्यांना देऊन डोंबारी जी खरेच लोककला आहे तिचा मी हे अपमान झाल्यासारखं होईल. पण डोंबाऱ्याचे खेळ कसे खेळतात, म्हणजे बिचारे त्या ठिकाणी ते रस्त्यावर जातात, खेळ करायला सुरुवात करतात, आजूबाजूला प्रेक्षक असो नसो डमरू वाजवायला सुरुवात करतात. तसे राहुल गांधी आपल्याला सपोर्ट आहे नाही हे न पाहता आपलं प्रेसमध्ये बडबडण्याचं काम करत असतात. तुमच्याकडे जर पुरावे असतील तर आपण निवडणूक आयोगाकडे द्या, निवडणूक आयोगाला पुरावे द्या. प्रेस कॉन्फरन्स घेऊन काय सांगतात, काय बोलतात ते सुद्धा आपल्याला कळत नाही. त्याच्यामुळे राहुल गांधी यांचे जे बालिश चाळे चाललेले आहेत त्याच्यामध्ये बाकीचे लोक भरकटत आहेत. अनेक लोक त्याच्यामध्ये स्वतःची हार लोकांसमोर कशी दाखवायची, तर आम्ही मतदार यादीतल्या घोळांमुळे आम्ही हरलो हे दाखवण्याकरता, खोटी प्रसिद्धी घेण्याकरता, खोटे गैरसमज पसरवण्याकरता राहुल गांधी हे डोंबाऱ्याचे खेळ त्या ठिकाणी करतात. सर, शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधूंनी आता रणनीती आखायला सुरुवात केली आहे. आज सकाळीच राज ठाकरे यांनी अंबरनाथ बदलापूरचा दौरा सुरू केलाय, तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांनी 12 वाजता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक देखील बोलवली. आता ती बैठक का बोलवले समजून घ्या तुम्ही. कालच्या संजय राऊतांच्या स्टेटमेंटमध्ये या जिल्ह्यामध्ये खूप घडामोडी घडणार आहेत. दिघे साहेबांचा अपमान, जो ओरिजिनल शिवसैनिक आहे, ज्याच्या मनात दिघे साहेबांबद्दल प्रेम आहे, तो सहन नाही करणार. संजय राऊतांमुळे काय धोका होणार आहे त्यासाठी आज मी बैठक लावली असेल. थोड्या दिवसात कळेल कल्याण डोंबिवलीमध्ये काय होईल, ठाण्यात काय होईल, अंबरनाथमध्ये काय चाललंय, पालघरमध्ये काय चाललंय. काल त्यांच्या स्टेटमेंटमुळे कित्येक शिवसैनिक जे थांबले होते तिथे, जे मनापासून त्यांच्याबरोबर होते, ठीक आहे असो, स्थानिक राजकारण असेल त्याच्यामुळे थांबले असतील, परंतु कित्येक त्यांच्याकडच्या असलेल्या शिल्लक सेनेच्या लोकांचे आम्हाला फोन यायला लागले की आम्ही दिघे साहेबांचा अपमान सहन नाही करणार, आता आम्ही तिथे राहू शकत नाही. बघा तुम्हाला काय घडतंय ते. कल्याण डोंबिवलीची मीटिंग का लावले तुम्हाला कळेल काही दिवसात. सर, शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आहे. जे गोपीचंद पडळकर आहेत भाजपचे नेते, त्यांच्या वक्तव्याचा नाराजी व्यक्त करत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात अशी भाषा शोभत नाही. हे बघा, राजकारणामध्ये काही संयम बाळगायला पाहिजे. समोरचा नेता च्या वैयक्तिक आयुष्य किंवा घराण्यावरती कधीही कोणी टीका टिप्पणी करू नये. मी सुद्धा तुम्हाला सांगतो, काल जे मी काही बोललो, समोरचा माणूस ज्या पद्धतीत बोलतोय त्याला उत्तर देण्याकरता तशा पद्धतीत बोलावं लागतं, परंतु वैयक्तिक घराणेशाहीवर, घराण्याच्या कुटुंबावरती कोणी टीका टिप्पणी करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.